दत्त जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडीमधील मंदिरामध्ये भाविकांसाठी अगदी रात्रीपासून गर्दी झालेली आहे आणि आता काकड आरती पहाटेची झाली आणि त्यानंतर दर्शनासाठी एकच रांग मोठी गर्दी आपल्याला दत्त मंदिरामध्ये पाहायला मिळते। हा दत्त मंदिरामधील मुख्य जो गाभारा आहे, या गाभारामधील सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर काकड आरती करून जितके लोक बाहेर पडतायत तितकेच लोक आता दर्शनासाठी मंदिरामध्ये येताना दिसून येत आहेत। खरं तर या परिसरामध्ये पहाटेपासून काकड आरती यासह अनेक सोहळे आज या ठिकाणी जन्मकाल सोहळा देखील पार पडतो आणि या निमित्तानं आजचं दर्शन हे या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं आणि अनेक भागातून, राज्याच्या विविध भागातून, परराज्यातून देखील मोठ्या संख्येने भाविक आज नरसोबावाडीमध्ये दाखल होतात आणि दर्शन घेतात। या सोहळ्याच्या निमित्तानं अनेक उपक्रम सोहळे या ठिकाणी होत असतात आणि त्यामुळेच आजचं दर्शन हे महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यामुळेच नरसोबावाडीमधील दत्त मंदिरामध्ये आज दर्शनासाठी राज्यातून, परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल होताना दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन निलेश शेळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, नरसोबाची वाडी।